चला तर आज आपण चिकन बिर्याणी करूया। त्यासाठी चिकन धुवून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं, आलं लसूण पेस्ट टाकायची, चिकन मसाला, चिकन बिर्याणी मसाला टाकायचा, लाल तिखट टाकायचा आणि दही टाकायचं, कोथिंबीर टाकायची, 2 हिरव्या मिरच्या, लिंबू पिळून घ्यायचा, थोडंसं तेल टाकायचं, मीठ टाकायचा, ते मिश्रण एक मिक्स करून मॅरिनेट करून साईडला ठेवून द्यायचं। आता आपण फोडणीची तयारी करूया। कढई घ्यायची, त्याच्यात तेल टाकायचं, खडे मसाला टाकायचे, कांदा टाकायचा, नंतर टोमॅटो टाकायचा, छान परतून घ्यायचा, नंतर मग आलं लसूण पेस्ट टाकायची, परत आपण गरम मसाले टाकूया, हळद थोडीशी, धना जिरा पावडर, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि जे मॅरिनेट केलेलं आहे ते चिकन आपण त्याच्यात छान मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकून चिकन वाफवायसाठी साईडला ठेवून द्यायचा। आता इकडे आपण भाताची तयारी करूया। पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकायचा, खडे मसाले टाकायचे, लिंबू टाकायचा, मीठ टाकायचं, तेल टाकायचं आणि जे आपण भात आहे ना छान हे करून ठेवलेलं आहे ते टाकूया। आता आपण इकडे थर लावूया। पहिला भात टाकायचं, त्याच्यानंतर चिकनची ग्रेव्ही टाकून घ्यायची, परत एकदा थर लावायचा भाताचा, नंतर आपण तळलेला कांदा टाकूया, कोथिंबीर टाकूया, थोडासा घी टाकून घ्यायचा, कलर टाकायचा थोडासा आणि बिर्याणी वाफेवर गॅसवर वाफ करून ठेवायची। आता बिर्याणी डिश मध्ये काढून खाण्यासाठी आपण